नमस्कार मंडळी, कशा आहात? मी वंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तर कोकणामध्ये सध्या पाऊस सुरू आहे. 2-3 दिवस अगोदर तर जोरदार पाऊस होता, पण आता जरा विश्रांती घेतली पावसाने. निसर्ग सुंदर झाला आहे, हिरवागार झाला आहे आणि तशाच सुंदर निसर्गामध्ये आपण तुमच्यासाठी प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहोत आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. जर तुम्ही आम्हाला पहिल्यापासून सबस्क्राईब केलेलं आहे आमच्या चॅनलला, तर तुम्हाला माहीत असेल आम्ही तुमच्यासाठी जेन्युइन प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. तशीच एक मुंबई गोवा हायवे टच प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि आता आपण आहोत खेडमध्ये, खेड रत्नागिरीमध्ये. कशेडी टनल ओलांडल्यानंतर भरणा नाक्याला जाताना तुम्हाला मुंबई गोवा हायवे टच हा प्लॉट मिळणार आहे. प्लॉटचं जे क्षेत्रफळ आहे हे 22 गुंठे आहे. ॲग्रिकल्चर प्लॉट आहे, मी पुन्हा एकदा सांगतो आहे, ॲग्रिकल्चर प्लॉट आहे आणि रिसेल प्लॉट आहे. शेतकऱ्यांची डायरेक्ट जमीन नाही आहे, ही रिसेल प्रॉपर्टी आहे. त्यामुळे तुम्हाला डॉक्युमेंट सगळे क्लिअर मिळणार आहेत. तर मी आता तुम्हाला हायवे पण दाखवतो. तर हा बघा अशा प्रकारे, म्हणजे तर हा जो हायवे आला आहे, आपण आता आहोत मुंबई गोवा हायवे, नॅशनल हायवे 66ला. तर हा रस्ता आला आहे, हा आला आहे मुंबईच्या दिशेने. तर अशीच मुंबई गोवा हायवे टच प्रॉपर्टी जिला डायरेक्ट तुम्हाला फ्रंट आहे. ते बघा इथून सुरू होते, हे जे तुम्हाला हॉटेलचं बोर्ड दिसतंय इथून पूर्ण फ्रंट आहे. जवळपास 100 फुटाचा फ्रंट तुम्हाला इथे मिळणार आहे प्रॉपर्टीला. इथपर्यंत आहे प्रॉपर्टी. आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना खाली प्लॉट, असा हा प्लॉट खालच्या दिशेला कंटिन्यू होतो. आणि ह्याच्याच बरोबर मागच्या साईडला 12 महिने वाहणारी नदीही आहे, जिकडून तुम्हाला पाणी घेता येईल. तर बघा अशा प्रकारे पूर्ण प्रॉपर्टी आहे, अनडेव्हलप्ड आहे. आणि त्याच्या बाजूला तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी हॉटेल आणि हे कॉटेजेस केलेले आहेत, म्हणजे रूम्स आहेत, हॉटेल रूम्स. तसंच तुम्हाला इथून खेड रेल्वे स्टेशन जवळ आहे. 8 किलोमीटरच्या अंतरावर खेड रेल्वे स्टेशन आहे. दिवाणखवटी रेल्वे स्टेशन तुम्हाला इथून आहे आणि कळंबणी रेल्वे स्टेशन. तर असे 3 रेल्वे स्टेशन्स आहेत. इथून तुम्हाला जवळचं मार्केट म्हणजे खेड भरणा मार्केट, हे तुम्हाला इथून जवळचं मार्केट आहे. तर आता आपण ही जी पायवाट आहे ही आपल्या प्लॉटमध्ये नाही येते, पण हा जो डावीकडचा तुम्हाला हिस्सा दिसतो आहे, हा डावीकडचा जो हिस्सा दिसतोय ना, हा पूर्ण आपल्या प्लॉटमधला आहे. म्हणजे हा जो गडग्याचा बांध आहे वाटेच्या बाजूला, हा पूर्णपणे आपला प्लॉट आहे. असं फ्रंट आहे तुम्हाला वरतून, हे बघा अशा प्रकारे कंटिन्यू होतो हा प्लॉट इथून डावीकडे. आणि त्या साईडला हॉटेलची प्रॉपर्टी आहे पूर्णपणे. तर इकडे तुम्ही कमर्शियलाइज यूजही करू शकता, कॉटेजेस करू शकता, इकडे तुम्ही रेस्टॉरंट करू शकता, बाकी तुमचे काही प्रोजेक्ट असतील तर तुमचं फार्म हाऊस तुम्ही इथे करू शकता. तर बघा अशा प्रकारे स्टेप वाईज प्रॉपर्टी आहे. जास्त हाईट नाही आहे, थोडीशीच हाईट आहे, पण सुंदर प्रॉपर्टी आहे. म्हणजे तुम्हाला मोठे मोठे टेबल मिळत आहेत. पहिला टेबल तुम्हाला तिकडे मिळाला, सेकंड टेबल इकडे आहे आणि अशा प्रकारे ही खालपर्यंत कंटिन्यू होते. मी तुम्हाला दाखवतो. हे बघा बाजूला जे हॉटेल आहे ह्याच्यामध्ये रूम्स आहेत, म्हणजे लॉजिंग केलेली आहे. आणि हा पूर्ण पट्टा जो मुंबई गोवा हायवेचा खेडचा पट्टा आहे भरणा नाक्याचा, तर हा पूर्ण पट्टा व्यवस्थितपणे डेव्हलप झालेला आहे. भरपूर लोकांनी इकडे कमर्शियलायझेशन केलेलं आहे ऑलरेडी. अशा प्रकारे ही प्रॉपर्टी बघा कंटिन्यू होते इथपर्यंत. प्रॉपर्टी रिसेल आहे, मोजणी वगैरे झालेली आहे. बघा हा जो बांध दिसतोय ना तुम्हाला, इथपर्यंत प्रॉपर्टी कंटिन्यू होते. तरी पण जेव्हा तुम्ही डिमार्केशन कराल तेव्हा तुम्हाला एक्झॅक्ट प्लॉट कळेल की कुठपर्यंत जातो आहे. आणि खालच्या साईडलाच 12 महिने वाहणारी नदी आहे. तर बघा इथे ही जी नदी आहे ही 12 महिने ह्या नदीला पाणी असतं आणि गोडं पाणी आहे, पाहू शकता. आता तर बऱ्यापैकी पाणी आलेलं आहे. तर इथून तुम्ही मोटर वगैरे प्रोव्हिजन करून पाणी घेऊ शकता तुमच्या प्रॉपर्टीसाठी. बघा जवळच आहे, पण प्लस पॉईंट असा आहे की आपला प्लॉट खूप हाईटला आहे, त्यामुळे या नदीच्या पाण्याचा किंवा फ्लडचा त्रास आपल्याला कधीही भविष्यामध्ये होऊ शकत नाही. आपली प्रॉपर्टी बऱ्यापैकी हाईटला आहे. निसर्गरम्य वातावरणही आजूबाजूला, तुम्हाला फॅसिलिटी तर आहेतच. म्हणजे मुंबई गोवा हायवे आहे, खेड रेल्वे स्टेशन आहे, बाकी सगळं तुम्हाला मार्केट जवळ आहे, बाकी सगळ्या फॅसिलिटीज तुम्हाला इथे जवळ आहेत. त्यातच तुम्हाला निसर्ग पण आहे. मागच्या बाजूला जर तुम्ही बघाल ना तर पूर्णपणे निसर्गरम्य वातावरण आहे. सह्याद्रीच्या पर्वतरांगा वगैरे दिसतात. तर अशा प्रकारे तुम्ही काही चांगले कन्सेप्ट घेऊन ही प्रॉपर्टी डेव्हलप करू शकता. आणि दर मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी की आपण ह्या प्रॉपर्टीचा दर काय ठेवलेला आहे. क्लिअर टायटल, रिसेल प्रॉपर्टी, लगेच व्यवहार होण्यासारखी प्रॉपर्टी आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आता दाखवत आहोत. बघा मागे पूर्ण निसर्गाचा व्ह्यू आहे. तर अशा प्रकारे
हा जो प्लॉट आहे हा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या दाखवायचा प्रयत्न केला आहे. मुंबई गोवा हायवे टच प्रॉपर्टी आहे. सुंदर लोकेशन आहे. तुम्हाला मुंबईपासून जवळपास 200 किलोमीटरचं अंतर असेल. 208 किलोमीटर मुंबई गोवा हायवेनी. पुण्यापासून तुम्हाला हे अंतर असेल 180 किलोमीटर. बाकी खेड रेल्वे स्टेशन वगैरे मी तुम्हाला सांगितलं आहे. इथून हार्डली 8 किलोमीटरला खेड रेल्वे स्टेशन आहे. भरणा नाका मार्केट इथून तुम्हाला जवळ आहे. जवळपास 6.5 किलोमीटरला तुम्हाला भरणा नाका मार्केट आहे इथे. आणि अशी सुंदर प्रॉपर्टी जी तुम्ही उद्या कमर्शियलायझेशनसाठी घेऊ शकता किंवा इन्व्हेस्ट करू शकता. बाकी तुमचे काही कन्सेप्ट असतील ते तुम्ही इथे व्यवस्थितरित्या युटिलाइज करू शकता. आणि क्लिअर टायटल असल्यामुळे तुमचा व्यवहार हा सुरळीतपणे होणार आहे. आम्ही तुमच्यासाठी क्लिअर टायटल प्रॉपर्ट्याच आणायचा प्रयत्न करतो. त्याच्यातल्याच ह्या काही प्रॉपर्टी आहेत ज्या आपण तुम्हाला या व्हिडिओमध्ये शो करत आहोत. तर आता मी तुम्हाला सांगतो हिची किंमत. तर आपण ही प्रॉपर्टी देत आहोत फक्त 6 लाख रुपये गुंठ्याने. तुम्ही हिला NA कन्वर्ट करून इथे बऱ्यापैकी कमर्शियलायझेशन करू शकता. चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. उद्या हिचं ॲप्रिसिएशन लेवल पण खूप वरती जाणार आहे. त्यामुळे तुम्ही फक्त इन्व्हेस्ट करूनही ठेवू शकता. जसे तुमचे प्रोजेक्ट असतील त्याप्रकारे तुम्ही ह्या प्रॉपर्टीला किंवा ह्या इन्व्हेस्टमेंटला युटिलाइज करू शकता. तर आशा करतो तुम्हाला ही प्रॉपर्टी आवडली असेल, हा व्हिडिओ आवडला असेल. असेच व्हिडिओ अशाच प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकन दाबा म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. आणि तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवर आम्हाला संपर्क करू शकता. कॉल करण्याचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. 7 दिवस म्हणजे आमचं संडेला वगैरे काही सुट्टी नसते. 7 दिवस कधी तुम्ही आम्हाला कॉल करू शकता सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि जर तुम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडायचा आहे, आम्हाला काही क्वेरी असतील तर तुम्ही 24/7 कधीही आम्हाला व्हॉट्सअपवर मेसेज सोडू शकता. आम्ही नक्की तुम्हाला रिवर्ट करू. कधीकधी आम्ही साईट व्हिजिटला असतो तर आमचे मोबाईल नेटवर्कच्या बाहेर असतात. तर त्यावेळी तुम्ही आम्हाला प्लीज मेसेज सोडा. आम्ही नक्की तुम्हाला रिवर्ट करू. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.